नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या नाव मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज आपण जाणून आहोत लाडक्या बहिणीचे पैसे किती जमा होणार ते. अजितदादा पवार महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री यांनी सांगितलेलं आहे की आता येत्या 2च दिवसात आपल्या खात्यांवरती, लाडक्या बहिणीच्या खात्यांवरती पैसे जमा होणार आहेत. तरी आपल्या सर्व लाडक्या बहिणींनी आपल्या खात्यामध्ये मिनिमम बॅलन्स ठेवावे, जेणेकरून आपल्या खात्यामध्ये पैसे पडण्यास, डी-बी-टी होण्यामध्ये, आपलं डी-बी-टी होण्यामध्ये काही अडचण येणार नाही. डी-बी-टीद्वारा आपल्या खात्यामध्ये पैसे पडणार आहेत. तरी आपण अजितदादा काय म्हणले जे काही लाडक्या बहिणींचा निर्णय घेतला तो तुम्हाला माहिती आहे. आजच मी 4,500 कोटीच्या चेकवर फाईलवर सही केली. मे महिन्याचे माझ्या लाडक्या बहिणींचे पैसे देण्याचे. मी सकाळीच आदितीला सांगितलं की 4,500 कोटी रुपयाची फाईल क्लिअर झालेली आहे. 2-3 दिवसात त्यांच्या अकाउंटला माझ्या बहिणींच्या, लाडक्या बहिणींच्या ते पैसे त्या बाबतीमध्ये जातील. शेवटी आपल्याला जनतेचं काम करायचंय. आज अवकाळी पाऊस चालू आहे, कुठं कुठं फार नुकसान झालेलं आहे, त्याच्याबद्दलची पण साधक-बाधक चर्चा आम्ही मंत्रिमंडळामध्ये केलेली आहे. तिथेही माझा शेतकरी हा अडचणीत राहता कामा नये, त्याला तिथनं कशी मदत करता येईल, त्याचे पंचनामे कसे करता येईल, याही बद्दलचा प्रयत्न आमचा चालू आहे. मी आपल्याला सगळ्यांना सांगतो, एकंदरीत आपला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महिलांना समाजामध्ये मान, सन्मान, आदर, संरक्षण, सुरक्षितता, प्रतिष्ठा मिळवून देणारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे. मे महिन्याच्या हप्त्याच्या चेकवरती मी साईन केलेली आहे. अर्थमंत्री म्हणून मी सही केली आहे. फाईल क्लिअर झालेली आहे. 4,000 कोटीपेक्षा जास्त रक्कम मे महिन्याच्या हप्ता वाटप करण्यासाठी फाईल क्लिअर झालेली आहे. महिला व बालविकास मंत्री आदितीताई तटकरे यांना मी कळवलेलं आहे. 2 ते 3 दिवसांमध्ये माझ्या लाडक्या बहिणींच्या खात्यात आता मे महिन्याचे पैसे वाटप होतील. बघा, मे महिन्याच्या हप्त्याची फाईल जी आहे, तुमचे पैसे जे आहेत मंजूर झालेले आहेत. म्हणजे तुम्हाला 25 तारखेपर्यंत मे महिन्यामध्येच तुम्हाला मे महिन्याचा 1,500 रुपयांचा हप्ता हा भेटणार आहे. लाडक्या बहिणींनो, तुमच्यासाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे. त्यासाठी या व्हिडिओला पाहता पाहता फक्त एक लाईक नक्की करा, कारण की अधिकृत माहिती ही आमच्या माध्यमातून नेहमीच दिली जाते. तुम्हाला ऑफिशियली ही माहिती देण्यात आलेली आहे. स्वतः उपमुख्यमंत्री अजित पवार साहेबांनी या ठिकाणी ही माहिती दिलेली आहे. लाडक्या बहिणींसाठी मोठी अपडेट दिलेली आहे. लाडकी बहीण योजना तर बंद होणारच नाही, परंतु आता लाडक्या बहिणींसाठी या ठिकाणी मोठी अपडेट दिलेली आहे. ती म्हणजे 11व्या हप्त्याबद्दलची. तुम्हाला या ठिकाणी ही अपडेट कशी वाटली, कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. तुम्ही 11व्या हप्त्याची म्हणजेच मे महिन्याच्या हप्त्याची वाट पाहत होता की नाही तेही सांगा. कारण की बघा, लाडकी बहीण योजनेचा एप्रिल महिन्याचा हप्ता 2 मे पासून हा शासनाकडून वाटप करण्यात आला होता. त्याच्यानंतर आता अधिकृत माहिती आली आहे. स्वतः उपमुख्यमंत्र्यांनी, अर्थमंत्र्यांनी फाईलवरती साईन केलेली आहे, चेकवरती साईन केलेली आहे. म्हणजे आता पुढे वाटप व्हायला तुम्हाला जास्त वेळ लागणार नाही. आता हे जे पैसे असतील ते महिला व बालविकास विभागाकडे येतील आणि त्याच्यानंतर आपल्याला माहीतच असेल, टप्प्याटप्प्याने राज्यातील सर्व लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात 1,500 रुपयांचा हा सन्मान निधी वाटप होणार आहे. खूप महत्त्वाची अशी माहिती या ठिकाणी तुमच्यासाठी होती. लाडक्या बहिणींनो, आता तुमचं टेन्शन गेलेलं आहे. तुमच्यासाठी मोठी गुड न्यूज या ठिकाणी मी दिलेली आहे. असेच अपडेट तुम्हाला वेळोवेळी आपल्या चॅनलवरती पाहायला भेटणार आहेत. महत्त्वाचे लेटेस्ट अपडेट लाडकी बहीण योजनेबद्दलचे, त्यासाठी आपल्या या चॅनल